शेतात मजुरासाठी बांधलेली खोली जेसीबीने केली जमीनदोस्त। शेतात मजुरांसाठी बांधलेली खोली शेजारच्या व्यक्तीने जेसीबीने जमीनदोस्त केल्याची घटना घडली। ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील हेरज येथे गुरुवारी दिनांक 9 रोजी सकाळी 11 वाजता घडली। याबाबत सपना भाविन रांभिया राहणार 501 युनिटी क्लासिक अपार्टमेंट 140 रेल्वे लाईन यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून विकास श्रीनिवास सोनी, आदित्य सोनी दोघे राहणार संगमेश्वर पब्लिक स्कूल शेजारी 7 रस्ता व अन्य 3 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सपना भाविन रांभिया हे 4 जुलै 2024 पासून त्यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील मिरज येथील वडिलोपार्जित जमीन वारसा हक्काने कसतात। शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरांसाठी त्यांनी खोली बांधली आहे। यामध्ये मस्जिद नबीलाल शेख व बिस्मिल्ला मस्जिद शेख असे 2 मजूर 4 महिन्यापासून राहतात। मात्र फिर्यादीच्या जमिनी शेजारील जमीन मालक आरोपी विकास सोनी व आदित्य सोनी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी फिर्यादीच्या शेतात असलेलं घर जेसीबीच्या साहाय्याने उखडून टाकलंय। यामध्ये फिर्यादी ते 4 ते 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय। फिर्यादी सपना भाविन रांभिया व आरोपी विकास सोनी आणि आदित्य सोनी यांच्यामध्ये शेतजमिनीच्या हद्दीवरून वाद सुरू असून भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीही झाली आहे। त्यावर आरोपीने हरकत घेऊन शेतजमिनीमध्ये त्याचा वाटा आहे म्हणून वादविवाद सुरू ठेवले होते। यावर पोलिसांनी तक्रार अर्ज दिलाय। याबाबत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी उत्तर सोलापूर येथे सुनावणी सुरू आहे। तरी आरोपीने फिर्यादीच्या घरावर बुलडोजर फिरवला असं फिर्यादीत नमूद आहे। या अगोदर 17 मार्च 2024 रोजी फिर्यादीच्या शेतातील पत्रा शेड व सिमेंट पोलचं कंपाऊंड वरील आरोपीने तोडलंय। याबाबत त्याच्यावर फिर्याद दाखल असून गुन्हाही दाखल आहे। तरी त्यांनी जेसीबीच्या साहाय्याने फिर्यादीचं घर जमीनदोस्त केलं असून मजुरांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। त्यामुळे पोलीस प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी मजूर मस्जिद शेख यांनी केली है। तो लड़का आया गाड़ी पर, मोटरसाइकिल पर, आको बहुत देर ठहरे थे उन्होंने, मेरे पास पानी भी पिए उन्होंने और जाको गाड़ी पास ठहरे, जाको फोन लगाओ जेसीपी बुलाए। जेसीपी बुलाने के बाद जेसीपी आई तो लगे गेट तोड़ दी, गेट तोड़ी तो घर तोड़ी लगे। हमने आजू बाजू नहीं आने दे रहा, इतना घर पेरा रहा था जेसीपी। हाँ, घरवाली को हमारे वो कोपरे को दबाया, मुझे ये कोपरे को दबाया, उन्हें पीछे सामने नहीं आने दे रहा। मैं क्या बोल रहा हूँ, मालकिन को फ़ोन करे था का तो उन्हें घर तोड़ा भी उन्हें, मालकिन को फ़ोन करे था का 2 मिनट में घर तोड़ा उन्हें। हाँ, 5 थे टोटल, 5 थे लोग। हमको तो जेसीपी के पास आने देने आड़े हुए तो जेसीपी आंख पर डाल रहा था उन्हें। ऐसा लगे कि हमारी जान बिन मारते क्या क्या, ऐसा धमकी देखो गया हमको। पहले भी पड़ा को हमारा सब वाटला कर को गया, अभी दोबारा भी पढ़ाया, सब संसार हमारा वाटला होया, घर पढ़ाया। इन्हें क्या हमारी जान बिन मारना कहते हैं कि क्या है, हमारे ये पुलिस आम्हाला संरक्षण करना है। अभी कठोर से कठोर कार्रवाई